राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दोघांमध्ये 40 मिनिटं चर्चा। मंत्रीपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज। नाराजीवरती मुख्यमंत्री फडणवीस पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार, छगन भुजबळांची माहिती। छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री फडणवीस 3 जानेवारीला पुन्हा एकदा भेटणार। सातारा जिल्ह्यामधील कटगुणमध्ये पुढील बैठक होणार। साताऱ्यामधल्या बैठकीनंतर भुजबळ भूमिका जाहीर करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंसोबत फोनवरून चर्चा झाली। पटेल आणि तटकरेंसोबत झालेली चर्चा ही सांगण्यासारखी नाही, समीर भुजबळांचं वक्तव्य। भुजबळांची नाराजी हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे। भुजबळ आणि फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण। अजित पवार ओबीसी विरोधी भूमिका घेत असतील तर आम्हाला विचार करावा लागेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा इशारा। भुजबळ पडळकर ओबीसींचा आवाज, मात्र त्यांना डावलून काय संदेश दिला जातोय, हाकेंचा सवाल। भुजबळ नाराज असणं हे स्वाभाविक आहे। भुजबळ हे समाजाचा आवाज, बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य। भुजबळांना मंत्रिपद मिळालं नाही याचा तायवाडे यांनी केलाय निषेध। भुजबळांची समजूत काढण्यात राष्ट्रवादीला यश येईल, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। महायुतीनं केवळ सत्तेसाठी भुजबळांचा वापर केला, विजय वडेट्टीवार यांचा आरोप। भुजबळांनी ओबीसी चळवळीसाठी भूमिका घ्यावी, त्यांना साथ देऊ, वडेट्टीवार यांचं वक्तव्य। राहुल गांधी परभणीच्या दौऱ्यावर, अगदी थोड्याच वेळात परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये 28 तारखेला मोर्चा। बीड शहरामधल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून थेट कलेक्टर ऑफिसवरती धडकणार मोर्चा। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या संदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट। पोलीस तपासाच्या संदर्भात घेतला आढावा। बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची सुषमा अंधारे यांची मागणी, तर बीड जिल्ह्याचं पालकत्व मंत्री फडणवीस यांनी घ्यावं, सुषमा अंधारे यांचं विधान। बीडचं पालकत्व कोणीही घेतलं तरी देशमुखांना न्याय मिळणार नाही, बीडच्या घटनेवरून संजय राऊतांचा महायुती सरकारवर निशाणा। गडचिरोलीचं पालकत्व हवं असतं, कारण गडचिरोलीमध्ये मायनिंग कंपन्या आहेत, तिथे मलिदा खाण्यासाठी पालकमंत्रीपद हवंय। संजय राऊतांचा गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदावरून शिंदेंना खोचक टोला। मुंबई ठाण्यामध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू, संजय राऊतांची टीका। पालकमंत्रीपद कुणालाही मिळालं तरी कल्याणमध्ये मराठी लोकांवरती होणारे अन्याय थांबणार आहेत का, राऊतांचा सवाल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली नागपूरकरांची माफी। नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामाच्या दिरंगाईमुळे मागितली माफी। कंत्राटदाराला दिली महिन्याची मुदत, अन्यथा ब्लॅकलिस्ट करण्याचा इशारा। ठाकरे बंधूंनी कधीही एकत्र येणं हे कौतुकास्पद, पण काय करायचं ते 2 भावांनी ठरवायला हवं। राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरती मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया। 2 भाऊ एकत्र आले त्याचा नक्कीच आनंद आहे। राज आणि उद्धव ठाकरे भेटीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया, पण महाराष्ट्राचे शत्रू असलेले मोदी आणि शहा हे राज ठाकरेंचे आयडॉल, राऊतांची टीका। एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच साताऱ्यामधल्या दरे गावात, शिंदेनी शेतामधल्या पिकांची सुद्धा केली पाहणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मतदारसंघामधील विविध कामांच्या संदर्भात चर्चा केल्याची पठारे यांची माहिती। संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना 15 दिवसांची पुणे जिल्हाबंदी करा, भीमा कोरेगाव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सचिन खरात यांची मागणी। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ तुर्थास तरी नाही, यंदा 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांची निवड। धुळ्यामधील हॉटेल शेरे पंजाबमधून 4 बांगलादेशींना अटक, धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। ब्लँकेट विकण्याच्या बहाण्याने बांगलादेशी धुळ्यामध्ये आल्याची पोलिसांची माहिती। भिवंडीच्या कोनगावमधून पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या 4 बांगलादेशींना घेतलं ताब्यात, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई। पुण्याकडून येणाऱ्या भरधाव डंपरनं फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडलं, 3घांचा जागीच मृत्यू। मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश, डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत। पुण्यातील वाघोली अपघातामधील मद्यधुंद डंपर चालक गजानन तोटरेला पोलिसांकडून अटक, चालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। पुण्यामधल्या वाघोली अपघातामधल्या जखमींवरती ससून रुग्णालयामध्ये उपचार, फुटपाथवरती झोपलेल्या 9 जणांना डंपरने चिरडलं। पुण्यामधल्या वाघोली अपघाताच्या ठिकाणी फॉरेन्सिक टीमने केली पाहणी, घटनास्थळावरून पोलिसांनी घेतला आढावा। ज्या रोजगारासाठी कामगार अमरावतीमधून पुण्यात आले त्यांना अमरावतीमध्येच रोजगार मिळाला असता तर आज ही दुर्घटनाच घडली नसती, रोहित पवार यांच्याकडून वाघोली अपघातावरती शोक व्यक्त।
हिंगोलीच्या वसमतमधील झेंडा चौक परिसरामध्ये कारचा अपघात. एक कार एका व्यक्तीच्या अंगावरून गेल्यामुळे ती व्यक्ती गंभीररीत्या जखमी, तसंच कारची 2 ते 3 दुचाकींना सुद्धा धडक. धाराशिवमधल्या कळंब शहरामध्ये ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर उलटला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र गर्दीच्या ठिकाणी ट्रॅक्टर उलटल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा. सांगलीच्या बोरगाव टोल नाक्याच्या ऐवजी सीएनजी असलेल्या गाडीचा अपघात. अपघाताच्या नंतर स्फोट होऊन गाडीनं पेट घेतला. आगीमध्ये चालकाचा मृत्यू. तुळजापूरमधील पापडस तीर्थ इथल्या भंगार दुकानाला आग. 2 तासांच्या अथक प्रयत्नाच्या नंतर आगीवरती नियंत्रण. आगीचं कारण अस्पष्ट. कल्याणमध्ये भाजप पदाधिकारी हेमंत परांजपेंना मारहाण. दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांकडून मारहाण. कल्याण पश्चिम इथल्या पारनाका परिसरामधली घटना. बाजारपेठ पोलिसांकडून तपास सुरू. शिर्डीमधल्या पुणतांबा गावामध्ये मंदिरामध्ये तोडफोड. घृष्णेश्वर महादेव मंदिरामध्ये अज्ञातानं मूर्तींची केली विटंबना. आरोपीच्या अटकेसाठी गावकऱ्यांचं मंदिराच्या बाहेर ठिय्या आंदोलन. सोलापूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधामध्ये काँग्रेसचा मोर्चा. खासदार प्रणिती शिंदे हातामध्ये संविधानाची प्रत घेऊन मोर्चामध्ये सहभागी. शहांना माफी मागण्याची केली मागणी. हडपसर माळवाडीमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट. संतप्त नागरिकांचा हडपसर पोलीस ठाण्यावरती मोर्चा. अवैध धंदे करणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांचा केला जाहीर निषेध. छत्रपती संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी हडपले क्रीडा संकुलाचे 21 कोटी रुपये. खोटी कागदपत्र जोडून सरकारी रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये केली वळती. 2 आरोपींना अटक. मुंबईमध्ये यंदा निवासी घरांच्या निर्मितीमध्ये सुमारे 3,500 कोटींची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक. गृहनिर्माण क्षेत्रामधील नाईट फ्रँक कंपनीचा अहवाल. वांद्रे आणि माहीम स्थानकाच्या दरम्यान मिठी नदीवरील ऐतिहासिक स्क्रू ब्रिजची दुरुस्ती होणार. परिणामी 24 आणि 25 जानेवारीला रात्रीपासून दादर ते अंधेरी दरम्यानची रेल्वे सेवा बंद राहील. बीकेसीमधील मिसिंग लिंक आजपासून खुला होणार. एमसीए क्लब एमटीएनएल जंक्शन येथील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी मदत होणार. वर्षभरात मुंबईत सायबर भामट्यांकडून 1200 कोटी रुपयांची फसवणूक. मुंबईमध्ये 11 महिन्यात 55,000 तक्रारी. फसवणुकीच्या रकमेमध्ये 4.5 पटीनं वाढ. पेगासस स्पायवेअर वापरून मे 2019 मध्ये 1400 व्हॉट्सअप खाती हॅक. अमेरिकन फेडरल न्यायाधीशांचा निकाल. व्हॉट्सअपला देण्याची आर्थिक नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी मार्चमध्ये सुनावणी. गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना शाडूची माती मोफत दिली जाणार. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मुंबई महानगरपालिकेचा निर्णय. मुंबईमध्ये महिना अखेरपर्यंत गारठा कायम राहणार. तापमानामधील घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज. वातावरणाच्या बदलाचा धुळ्यामधल्या शिरपूरमधल्या तुरीच्या पिकाला फटका. ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावरती शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. 1 रुपयातील पीक विमा योजनेमधून नाशिकमध्ये बोगस पीक विमा उतरवल्याच्या घटना. एनए प्लॉटवरती कांदा लागवड दाखवून विमा. दोषींवरती कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. शेगावमधील संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, गोवा या राज्यांमधून भाविक शेगावमध्ये दाखल. सोलापूरमधल्या कृषी प्रदर्शनामध्ये छोट्या म्हशीची चर्चा. या राधा नावाच्या म्हशीला 3 लाख रुपयांचा भाव. सर्वात छोटी म्हैस असल्याचा मालक अनिकेत यांचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.